क्वेश्चन नंबर पहिला, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स युज्ड असं दिलेलं आहे. त्यामध्ये एक पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट वन, P or Q and Q or निगेशन ऑफ R असं दिलेलं आहे. तर सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. सोल्युशन तयार करत असताना ह्याचं निगेशन घ्यायचं. निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेटमध्ये P or Q अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये Q और निगेशन ऑफ R असं घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर बघा इक्विव्हॅलन्स टू. आता आपल्याला ह्या ठिकाणी रूल यूज करायचा आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय आहे बघा. जर निगेशन ऑफ काय असेल, निगेशन ऑफ P अँड Q जर असेल तर इक्विव्हॅलन्स काय मिळतं, निगेशन ऑफ P अँड सो ऑर होतं निगेशन Q. ह्या पद्धतीने आपल्याला मिळतं. तसंच इथं आपल्याला यूज करायचं आहे निगेशन ऑफ. काय करायचं आहे, निगेशन ऑफ P और Q आणि अँडचं ऑर होणार आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R असं तुम्हाला येणार आहे. आपण ह्या ठिकाणी जो लॉ यूज केला आहे तो डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन लॉ हा यूज केला. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ यूज करायचं आहे. इक्विव्हॅलन्स टू बघा, इक्विव्हॅलन्स टू. आता निगेशन ऑफ ह्या ठिकाणी काय आहे बघा, निगेशन ऑफ दिस वन. इथं ह्याच्यासाठी आपल्याला डी मॉर्गन्स लॉ यूज करायचं. तर डी मॉर्गन्स लॉ यूज करत असताना निगेशन ऑफ काय येणार आहे, P. इथं या ठिकाणी ऑरचं काय होणार आहे, अँड होणार आहे. निगेशन ऑफ Q असे येणार आहे. निगेशन ऑफ Q फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल. नंतर ऑर ॲज इट इज निगेशन ऑफ Q सेकंड ब्रॅकेटमध्ये. ऑरचं काय होणार आहे ह्या ठिकाणी बघा, ऑरचं या अँड होणार आहे निगेशन ऑफ निगेशन R ऑलरेडी जे आहेत ते. पुन्हा आपण ह्या ठिकाणी जो यूज करणार आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. तर ह्या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ यूज केल्यानंतर इक्विव्हॅलन्स बघा. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, निगेशन ऑफ निगेशन हा रूल यूज करायचा आहे. काय करायचं आहे, निगेशन ऑफ निगेशन. हा फर्स्ट ब्रॅकेट जो आहे तो ॲज इट इज निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q ॲज इट इज, और ॲज इट इज अँड निगेशन ऑफ Q अँड काय येणार आहे ह्या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन R म्हणजे काय, निगेशन ऑफ निगेशन रूल यूज करणार आहे R. आपल्याला सेकंड ब्रॅकेट मिळाला. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी जे मिळणार आहे निगेशन ऑफ निगेशन हा रूल आपण यूज करणार आहे. तर निगेशन ऑफ निगेशन हा रूल यूज झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे बघा, कम्युटेटिव्ह लॉ जो आहे तो यूज करायचा आहे. तर कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, कम्युटेटिव्ह लॉ. तर कम्युटेटिव्ह आपण लॉ बघितला. तर कम्युटेटिव्ह लॉमध्ये काय आहे, जर का P और Q असेल तर इक्विव्हॅलन्स Q और P लिहू शकता. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं इथे यूज करायचं आहे इक्विव्हॅलन्स टू कम्युटेटिव्ह लॉ Q निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P. हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये और सेकंड ब्रॅकेटमध्ये इथं सुद्धा ॲज इट इज आपण लिहून टाकायचं आहे निगेशन ऑफ Q अँड R. ओके, इतर यूज आपण लॉ कोणता यूज केला, कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. तर कम्युटेटिव्ह लॉ यूज केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे बघा, नेक्स्ट बघा आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला यूज करायचं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय, दोघांच्यामध्ये निगेशन Q आहे, हे कॉमन काढायचं आणि मग जोडलंय कशाने बघायचं, या ठिकाणी निगेशन Q काढल्यानंतर
आपल्याला जोडलेलं आहे ते कशानं जोडलेलं आहे, या ठिकाणी अँडनं जोडलेलं आहे. निगेशन क्यू अँड, इथं सुद्धा निगेशन आर, आणि मग ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे दुसऱ्या, निगेशन ऑफ पी, आणि हे ऑर आर. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय येणार आहे, कोणता यूज केला लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथं आपण बघितलेलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, वरती तुम्हाला चार्टमध्ये दिलेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करायचा आहे, यूज करायचा आहे ह्या पद्धतीनं. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आन्सर आहे हे आन्सर आपल्याला या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीने काय करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन याचं करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला सिम्प्लिफिकेशन याचं लिहिल. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला लॉ यूज करायचे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया 2 नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. 2 नंबरचं सेकंड नंबर एक्झाम्पल नंबर सेकंड, P implies Q or R असं दिलेलं आहे. आता हे सॉल्व करत असताना याचं निगेशन घ्यायचं आहे. सोल्युशन निगेशन ऑफ काय येणार आहे, P implies Q or R या पद्धतीने येणार आहे. आता इक्विव्हॅलेन्स टू तर पहिला जो रूल आपण यूज करणार आहे, हा रूल यूज करत असताना डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आणि हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे बघा. निगेशन ऑफ P implies Q, अँडचं होणार आहे, ऑरचं अँड होणार आहे, निगेशन ऑफ आर. या पद्धतीने तुम्हाला येईल. इक्विव्हॅलेन्स टू या ठिकाणी आपण जो लॉ यूज केला डी मॉर्गन्स लॉ, या पद्धतीने डी मॉर्गन्स लॉ यूज केला. तर आपल्याला इक्विव्हॅलेन्स टू आता दुसरी कंडिशनलचे आपल्याला यूज करायचं आहे. आपल्याकडं जे निगेशन ऑफ कंडिशनल जे आहे याचा वापर करायचा आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फक्त यूज करताना याच्यासाठीच निगेशन ऑफ कंडिशनल यूज करायचं आहे. निगेशन ऑफ कंडिशनल, तर निगेशन ऑफ कंडिशनल यूज करत असताना काय येणार आहे बघा. ह्याचं निगेशन ऑफ कंडिशनलमध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी बघितले तर निगेशन ऑफ कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन काय येतं, P अँड निगेशन Q अँड निगेशन ऑफ R. हे आपल्याला काय मिळणार आहे, निगेशन ऑफ कंडिशनल मिळणार आहे बघा. P अँड निगेशन Q अँड निगेशन ऑफ R. म्हणजे इथं काय यूज केलं, निगेशन ऑफ कंडिशनल हे यूज केलं. निगेशन ऑफ कंडिशनल ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ते सॉल्व करायचं आहे बघा. त्यानंतर एक्झाम्पल नंबर थर्ड काय दिलं आहे बघा. आपल्याला एक्झाम्पल नंबर थर्ड सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल नंबर थर्ड दिलेलं आहे आपल्याला. 3 नंबरचं एक्झाम्पल P अँड Q or R असं दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं. तर हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना बघा सोल्युशनमध्ये तयार करत असताना बघा कसं करणार आहे. निगेशन ऑफ P अँड Q or R. इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, डी मॉर्गन्स लॉ यूज करायचं आहे. निगेशन ऑफ P
अँडचं ओर होणार निगेशन ऑफ क्यू ओर आर. या पद्धतीनं लॉ डी मॉर्गन्स लॉ यूज होणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा निगेशन ऑफ पी ऑर ॲज इट इज, नंतर निगेशन ऑफ काय येणार आहे क्यू ऑरचं होणार आहे अँड निगेशन ऑफ आर. इथं सुद्धा डी मॉर्गन्स लॉ यूज होणार आहे. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे तुमचा फायनल आन्सर. या पद्धतीनं तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण नेक्स्ट बघणार आहे.